पुढची एक महत्त्वाची बातमी समोर येते। राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी छावा संघटनेच्या विजयकुमार घाडगे पाटील यांना केलेल्या मारहाणीचा काँग्रेस आमदार अमित देशमुख यांनी निषेध नोंदवलाय। तसंच अमित देशमुख यांनी महायुती सरकारवर सुद्धा निशाणा साधलेला आहे। महायुती सरकार लोकशाहीची मुस्कटदाबी करत असल्याचा आरोप त्यांनी केला आहे। राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी छावा संघटनेच्या विजयकुमार घाडगे पाटील यांना मारहाण केली। दरम्यान काँग्रेस आमदार अमित देशमुख यांनी या संदर्भात निषेध नोंदवलेला आहे। तसंच अमित देशमुख यांनी महायुती सरकारवर सुद्धा निशाणा साधलाय। महायुती सरकार लोकशाहीची मुस्कटदाबी करतंय असा आरोप सुद्धा केलाय। महायुतीच्या राज्यामध्ये हे सगळं वाढत चाललेलं आहे। परवा महाराष्ट्र विधिमंडळामध्ये सुद्धा असंच काहीसं घडलं आणि त्यावर खूप चर्चा झाली। मला असं वाटतं हे सगळ्याच राजकीय पक्षाचे नेते कार्यकर्ते याचे साक्षीदार होते, पण त्यातूनही बोध न घेता पुन्हा म्हणजे राज्यामध्ये अशा घटना घडतायत हे मला असं वाटतं दुर्दैवी। याचा मी जाहीर निषेध करतो आणि खरं म्हणजे लोकशाहीमध्ये आपल्या मागण्या किंवा म्हणणं मांडणं हा सामान्य माणसाचा संवैधानिक अधिकार आहे आणि तो सुद्धा आता जर अधिकार महायुती जर हिरावून घेत असेल तर मग लोकांनी जायचं कुठं? मला असं वाटतं की लातूरमध्येही मी अलीकडं नव्यानं पाहतोय की शासकीय आवारामध्ये राजकीय पक्षांच्या पत्रकार परिषदा घेण्याचा हा नवीनच प्रकार सुरू झालेला आहे। समजा ही पत्रकार परिषद इथं झाली नसती तर कदाचित हा प्रकार इथं घडला नसता आणि शासकीय पत्रकार परिषद घ्यायला काही अडचण नाही। म्हणजे मुख्यमंत्र्यांनी घेतली, उपमुख्यमंत्र्यांनी घेतली किंवा मंत्र्यांनी घेतली तर ते घेऊ शकतात, पण शासनाचा असा नियम आहे का की राजकीय पक्षांच्या सुद्धा पत्रकार परिषदा शासकीय आवारामध्ये किंवा शासकीय इमारतीमध्ये होऊ शकतात? तर म्हणजे याचाही विचार झाला पाहिजे आणि याच्यावर समजा थोडंसं काही उपाययोजना म्हणजे जिल्हाधिकाऱ्यांनी कराव्यात, तर याच्यामध्ये थोडंसं हे येणाऱ्या काळामध्ये तरी किमान असं घडणार नाही असं मला वाटतं।